मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख जोगेंद्र कवाडे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली आणि युती जाहीर करत शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आल्याचं दाखवून दिलं। पण राज्यात या आधीच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येत शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग पार पडला होता। त्यावरती आठवलेंनी भाजपसोबत असलेली भीमशक्तीच खरी असल्याचं म्हटलं होतं। पण या भीमशक्तीच्या प्रत्येक गटाचा बेस एकच आहे आणि तो बेस म्हणजे आरपीआय पक्ष। प्रत्येक गट या ना त्या पक्षांना जाऊन मिळतो आणि आम्हीच भीमशक्ती असल्याचा आणि आम्हीच रिपब्लिकन पक्ष असल्याचा दावा करतो। त्यामुळे नक्की आरपीआयचे असे किती गट आहेत आणि नेमके ते कुणाबरोबर आहेत असा प्रश्न पडतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। नमस्कार, मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। आरपीआयचा इतिहास पाहायचा झाला तर आरपीआयची स्थापना जरी बाबासाहेबांनी केली नसली तरीही मूळ कन्सेप्ट ही बाबासाहेबांचीच होती। 1957 मध्ये आरपीआयची स्थापना होण्याआधीचा इतिहास म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष बरखास्त करून शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षाची स्थापना केली होती। या पक्षाद्वारेच आंबेडकरांनी 1946 आणि 52 मध्ये झालेल्या निवडणुका लढवल्या होत्या आणि यशही मिळवलं होतं। 1956 मध्ये आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त करून आरपीआय स्थापन करण्याची घोषणा केली होती। पण पक्षाची स्थापना होण्यापूर्वीच 6 डिसेंबर 1956 रोजी आंबेडकरांचं निधन झालं। महापरिनिर्वाण होण्यापूर्वीच आंबेडकरांनी पुरोगामी समाज घटकांना सामावून घेणारा पक्ष स्थापन करावा अशी इच्छा बोलून दाखवली होती आणि त्यातूनच आंबेडकरांनंतर त्यांच्या अनुयायांनी आरपीआय पक्ष निर्माण केला। त्यावेळेला दादासाहेब गायकवाड, यशवंत आंबेडकर, राजाभाऊ खोब्रागडे, एच.डी. आवडे, एन. शिवराज, पी.टी. बोराळे, ए.जी. पवार, दत्ता कट्टी, दाता रुपवते, एस.एम. मेश्राम, नाह कुंभारे यांच्या पुढाकाराने 3 ऑक्टोबर 1957 रोजी भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली आणि एन. शिवराज यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली। आरपीआयची गटांवरून झालेली विभागणी, कोणते गट पडत गेले, तेव्हा काय काय राजकारण घडलं, कोणता गट कुणाबरोबर गेला हे टप्प्याटप्प्याने समजून घेऊया। आरपीआयला फुटरतेचा मोठा इतिहास आहे। पक्षाच्या स्थापनेच्या वेळेला सर्वसाधारण सभेत पक्षाची घटना तयार करायचं ठरलं होतं, पण पक्षाची घटना कार्यकारिणी तयार झाली नाही आणि परिणामी आरपीआयच्या स्थापनेच्या 1 वर्षानंतरच म्हणजेच 1958 मध्ये पक्षात फूट पडली आणि इथूनच गटबाजीचा जन्म झाला आणि त्यातून पहिल्यांदा दादासाहेब गायकवाड आणि बी.सी. कांबळे हे 2 गट निर्माण झाले। दादासाहेब गायकवाड, खोब्रागडे, आर.डी. भंडारे, दत्ता कट्टी या नेत्यांचा एक वेगळा गट झाला, त्याला दादासाहेब गायकवाड गट असं म्हटलं गेलं। तर बी.सी. कांबळे, आवळे, रुपवते यांचा दुसरा गट निर्माण झाला, त्याला आरपीआय बी.सी. कांबळे गट म्हटलं गेलं। 1962 मध्ये हे दोन्ही गट पक्षात कार्यरत होते। 1965 मध्ये बी.सी. कांबळे यांच्या गटातून रुपवते आणि आवळे हे बाहेर पडले। कांबळे यांच्या गटातून बाहेर पडल्यानंतर ते गायकवाड यांच्या गटात जाऊन मिळाले। भंडारे गटाबाबत बघायचं झालं तर 1962 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आर.डी. भंडारे यांनी सांगली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। यावेळेस रिपब्लिकन पक्ष आणि संयुक्त महाराष्ट्र समितीची युती होती। या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आर.डी. भंडारे यांचा पराभव झाला आणि यानंतरच दादासाहेब गायकवाड आणि भंडारे यांच्यात मतभेद सुरू झाले। मुंबई प्रदेश रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदावरती भंडारे होते आणि त्यांना त्या पदावरून गायकवाडांनी कमी केलं होतं। परिणामी भंडारे यांनी 1964च्या ऑक्टोबरमध्ये रिपब्लिकन पक्षाचं अधिवेशन बोलावलं आणि आपल्या सहकारांसमवेत गायकवाड गटातून बाहेर पडून भंडारे गट स्थापन केला आणि लागलीच दुसऱ्या वर्षी म्हणजेच 1965 मध्ये त्यांनी आपला गट बरखास्त करून काँग्रेसमध्ये सामील झाले। आता आरपीआय गवई गटाचं बघायचं झालं तर दादासाहेब गायकवाड यांनी 1967च्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेस सोबत युती केली होती। यावेळी पक्षाला फारसं यश मिळालं नाही, म्हणून मग काँग्रेसने 1968 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवरती उपसभापती म्हणून रासू गवई यांना पाठवलं, तर खोब्रागडे यांना राज्यसभेवरती उपसभापती म्हणून पाठवलं होतं। त्यात 1968 मध्ये गवई यांची रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीमध्ये निवड झाली होती। याच काळात दादासाहेब गायकवाडांच्या तब्येतीमुळे रिपब्लिकन पक्षाचा नेता कोण होणार असा प्रश्न निर्माण झाला आणि गवई आणि खोब्रागडे यांच्यात स्पर्धा सुरू झाली। गायकवाडांच्या जास्त जवळ गवई होते, त्यामुळे गवई यांना दुसऱ्यांदा विधान परिषदेची उमेदवारी देण्याचं कारण आणि पक्ष नेता म्हणून त्यांचा असलेला चान्स पाहता यातून नाराज होत गायकवाड गटातून खोब्रागडे बाहेर पडले आणि त्यांच्या गटाचं नाव ठरलं आरपीआय खोब्रागडे गट। आरपीआयने 1967 मध्ये काँग्रेस बरोबर युती केली होती। ती युती तोडावी यासाठी मतभेद झाले आणि खोब्रागडे हे गायकवाड यांच्या गटातून बाजूला पडून त्यांनी स्वतःचा गट स्थापन केला।
त्यावेळेस त्यांच्याबरोबर मेश्राम आणि कट्टी हे नेते देखील गेले होते. तर इकडे 1971 मध्ये आरपीआयच्या गायकवाड गटाचे प्रमुख दादासाहेब गायकवाड यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर गायकवाड गटाची सूत्र राजेंद्र गवई यांच्याकडे आली. दादासाहेब गायकवाड यांच्या मृत्यूनंतर या गटाला गवई गट असंही म्हटलं जाऊ लागलं. गवई गट कार्यरत असतानाच दलितांचं स्वतंत्र राजकारण उभारणाऱ्या नेत्यांमध्ये एकमेव महिला नेत्या असणाऱ्या शांताबाई दाणी यांच्यात आणि गवई यांच्यात वाद सुरू झाले. शांताबाईंनी गायकवाड गटाला पुनर्जीवित केलं. गायकवाड गटातले जुने नेते ऍक्टिव्ह होत गेले. गटातटांना एकत्र आणून सत्तेची मोट बांधण्याचा या नेत्यांनी प्रयत्न केला, पण ते प्रयत्न फेल ठरले. आणि 1959 ते 1979 या 20 वर्षांच्या काळात रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट तयार होत गेले. यातच 1970 नंतर तरुण पिढी पुढे येत होती. त्यात 1972 मध्ये दलित पॅन्थरचा उदय झाला. या दलित पॅन्थर मधून अर्जुन डांगळे, जवी पवार, प्रल्हाद चेंदवनकर, नामदेव ढसाळ, राजा ढाले, बाबूराव बागुल, रामदास आठवले यांच्यासारखे तरुण नेते पुढे आले. दलित पॅन्थरचं अरुण कांबळे, रामदास आठवले, दयानंद म्हस्के, गंगाधर गाडे, प्रीतमकुमार शेगावकर यांनी नेतृत्व केलं होतं. पण नामदेव ढसाळ कम्युनिस्ट विचारधारेकडे झुकणारे होते, तर राजा ढाले हे आंबेडकरवादी होते आणि यातूनच वाद पुढे आला आणि दलित पॅन्थर फुटली. 1974 मध्ये नामदेव ढसाळांनी नागपूर इथं दलित पॅन्थरचं अधिवेशन भरवलं आणि स्वतःचा गट वेगळा केला. तर 1976 मध्ये राजा ढाले यांच्या गटातून भाई संगारे आणि अविनाश महातेकर बाहेर पडले आणि त्यांनी संगारे महातेकर गट तयार केला. तर 1977 मध्ये राजा ढालेंनी नाशिकमध्ये आपल्या गटाचं स्वतंत्र अधिवेशन घेऊन पॅन्थर बरखास्त करून टाकली आणि मास मूव्हमेंट या संघटनेची स्थापना केली. पण हे काहींना पटलं नाही आणि त्याचा निषेध म्हणून अरुण कांबळे, रामदास आठवले, दयानंद म्हस्के, जवी पवार, गंगाधर गाडे, प्रीतमकुमार शेगावकर यांनी एकत्र येऊन 1977 ला औरंगाबादमध्ये भारतीय दलित पॅन्थरची निर्मिती करून दलित पॅन्थरचं काम पुन्हा एकदा सुरू केलं. तर इकडे त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून आरपीआयचे नवे नेतृत्व पुढे येऊ लागले. काँग्रेसने ज्याप्रमाणे इतर पक्षांना दुर्बल बनवलं होतं तसंच आरपीआय सोबत घडलं होतं. मग आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम भारतीय रिपब्लिकन पक्षाचा उदय झाला आणि नंतर बहुजन महासंघ उदयास आला. दोन्ही संघ एकत्रित येऊन आरपीआय मध्ये ऐक्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. आरपीआय मध्ये 1974 मध्ये सगळे गट एकत्र आले होते आणि त्यामागे भावनिक कारण असं होतं की डॉक्टर आंबेडकरांचं साहित्य राज्य सरकारकडून प्रकाशित करण्यात आलेल्या एका खंडामध्ये हिंदू धर्मातील कुटप्रश्न या विषयावर आंबेडकरांनी केलेल्या लिखाणातले काही भाग वगळावा यासाठी हिंदुत्ववादी संघटना मागणी करत होत्या आणि त्यावरती उत्तर देण्यासाठी गवई, खोब्रागडे, कांबळे, प्रकाश आंबेडकर, दलित पॅन्थर, आठवले, योगेंद्र कवाडे हे सगळे गट एकत्र आले होते. असं सांगण्यात येतं की 1989 पर्यंत आरपीआयचे अनेक गट एकत्र आले होते, परंतु त्यात पुन्हा एकदा फूट पडली. 1990च्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाबरोबर युती करायची यावरून मतभेद झाले. काहींना काँग्रेस बरोबर युती हवी होती, तर काहींना जनता दलासोबत युती हवी होती आणि यातूनच पुन्हा हे गट वेगवेगळे झाले. त्यानंतर 1995 मध्ये राज्यात भाजप शिवसेना युतीचं सरकार आलं आणि तेव्हा परत आरपीआयचे सगळे गट एकत्र आले. परंतु 1996च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस 1.5 वर्षानंतर त्यात पुन्हा एकदा गट पडले. त्या गटांमध्ये पहिला गट प्रकाश आंबेडकर, बीसी कांबळे, राजा ढाले यांचा होता, तर दुसरा गट रासू गवई, रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडे यांचा होता. 1996ची लोकसभेची निवडणूक पक्षातर्फे स्वतंत्रपणे लढवण्यात आली. निवडणुका झाल्यावर पदांच्या वाटपांवरून हेवे दावे सुरू होत राहिले. 1.5-2 वर्ष होत नाही तोच पुन्हा एकदा पक्षात फूट पडली आणि वेगवेगळे गट स्थापन झाले. प्रकाश आंबेडकर, बीसी कांबळे आणि राजा ढाले यांचा एक गट तयार झाला. दुसरा गट गवई, आठवले आणि कवाडे यांचा होता. नामदेव ढसाळांनी दलित पॅन्थर पुन्हा एकदा उभी केली. तर दुसरीकडे 1999 मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला आणि त्यामुळे आरपीआयला पाठिंबा देण्यासाठी आणखी एक पर्याय मिळाला. 1998च्या निवडणुकीत आरपीआयचे सगळे गट काँग्रेस सोबत होते. तोपर्यंत आरपीआयने भाजप आणि सेनेला कधीच समर्थन दिलं नव्हतं. पण 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यानंतर 99 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या काँग्रेस बरोबर जायचं यावरून आरपीआयच्या नेत्यांमध्ये वाद झाला.
गवई, कवाडे, आठवले यांच्यात फूट पडली. गवई आणि कवाडे यांनी काँग्रेस पक्षाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला, तर रामदास आठवले यांनी नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुन्हा एकदा 1999 मध्ये राजेंद्र गवई आणि जोगेंद्र कवाडे यांचा एक गट तयार झाला. तो गट म्हणजे आरपीआय गवई गट. तर रामदास आठवले यांनी दुसरा गट तयार केला, त्याला आरपीआय आठवले म्हणून ओळखलं जातं. पण नंतर आठवले गटात फूट पडली आणि दीपक निकाळजे यांचा गट बाहेर पडला आणि त्याला निकाळजे गट म्हणून ओळखलं जायचं. दीपक निकाळजे म्हणजे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा भाऊ. आणखी एक म्हणजे सुलभा कुंभारे गट. हा गट सुरुवातीपासूनच भाजप सोबत राहिल्याचं दिसून येतं. याशिवाय खरात गट देखील होता. या गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात असल्याचं कळतंय. यानंतरच्या आरपीआयच्या इतिहासात 2003 हे साल महत्वाचं ठरलं. शिवसेनेने शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येण्याची घोषणा केली आणि नामदेव ढसाळ हे शिवसेनेसोबत गेले. तर 2004च्या निवडणुकीत प्रत्येक आरपीआयच्या नेत्यांनी आपापला मार्ग घेतला. आठवले राष्ट्रवादी सोबत थांबले, गवई काँग्रेस बरोबर गेले, खोब्रागडे यांनी समाजवादी पक्षासोबत हात मिळवणी केली, तर कवाडे यांनी स्वतःचा पीपल्स रिपब्लिकन पक्ष काढला, तर प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघ काढला आणि ते स्वतंत्रपणे लढले. भारिप बहुजन महासंघाची राज्याच्या राजकारणात अनेक आमदार, मंत्रीपद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत त्यांची दखलपात्र ताकद होती. यात विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना प्रकाश आंबेडकरांच्या भारिप पक्षाची काँग्रेससोबत युती होती. तेव्हा भारिपकडे 2 कॅबिनेट आणि राज्यमंत्री पद होतं. तसंच विदर्भ मराठवाड्याच्या पॉकेट्समध्ये त्यांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात निवडून देखील येत होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीत विलीन केला आणि वंचित बहुजन आघाडीची वाटचाल सुरू झाली. हा झाला आरपीआयचा इतिहास आणि त्यातले गटतट. मात्र आजच्या काळात कोणता गट कुणाबरोबर आहे हे पाहायचं झालं तर आरपीआय ए म्हणजेच रामदास आठवले गट हा आज भाजप बरोबर सत्तेत आहे. ज्यांची सत्ता आहे त्यांच्याबरोबर जायचं या धोरणामुळे आठवले गट स्वतःचं आजही राजकीय अस्तित्व राखून आहे. तर त्यातून बाहेर पडलेल्या निकाळजे गटाने आठवलेंच्या गटाशी पुन्हा सोबत केली, पण त्यांच्यावर होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे दीपक निकाळजे यांना पक्षाने निलंबित केलं होतं. तर सुरुवातीपासूनच नागपूर पुरताच मर्यादित असलेला कुंभारे गट हा भाजप सोबत आहे. थोडक्यात भीमशक्ती मधली काही लोक आमच्या सोबत आहेत हे दाखवण्यासाठी हा कुंभारे गट भाजप सोबत असल्याचं सांगण्यात येतं. तर आरपीआय खरात हा गट राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असल्याचं कळतंय. वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत तर सर्वांना माहितीच आहे की आजच्या काळात प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाची उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेबरोबर युती जाहीर झाली आहे आणि त्यामुळे राज्यात भीमशक्ती शिवशक्ती युतीचा एक मोठा प्रयोग म्हणून या युतीकडे पाहण्यात येऊ लागले. आता बघूया पीपल्स रिपब्लिकन पार्टी म्हणजेच कवाडे गटाबाबत. या गटाचे प्रमुख प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी आजच शिंदे गटासोबत म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना या पक्षासोबत युती केल्याचं जाहीर केलंय आणि त्यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद पार पडली असून त्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्या युतीत कवाडे गटाचा समावेश झाल्याचं जाहीर केलंय. थोडक्यात आरपीआयचा इतिहास पाहिला तर पक्षाचा एक नेता या गटात तर कधी त्या गटात, एका पक्षात कधीच कुणाचं जमलेलं नाहीये. मग गट पडत गेली आणि हाच या पक्षाचा दुर्दैवी इतिहास राहिलाय. आरपीआयच्या स्थापनेपासूनच फुटीचं ग्रहण लागलेली भीमशक्ती पुन्हा एकदा एकत्र येईल का याबद्दल तरी आत्ता काही सांगता यायचं नाही. पण वेगवेगळ्या गटात फुटलेल्या आरपीआय पक्षाची वाताहात थांबेल का आणि रिपब्लिकन ऐक्य होईल का याबाबतीत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि बोल व्हिडिओ YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.